पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात काल सायंकाळी कंटेनर उलटल्यानं अपघात झाला। या अपघातात कंटेनर राज्यात गुरुवारी नव्यानं स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांचं गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात आगमन झालं। टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद मठात जाऊन त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं। यावेळी टेंभी नाक्यावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। तसंच शिंदे यांच्या स्वागतासाठी डीजे आणि ढोलताशा पथकं आणली होती। शिंदे यांचं आनंद मठात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी महिला शिवसैनिकांनी शुभेच्छा देण्यासाठीही गर्दी केली होती। त्यानंतर त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे आणि इतर मान्यवरांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, सुनील खांबे, गणेश कांबळे आदीही उपस्थित होते। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिलं नाही तर सामाजिक समता, बंधुता हे विचारही दिले आहेत। आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीनं प्रसारित करण्याची जबाबदारी आपली असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार कक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळेस ते बोलत होते। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकारानं पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, बिरारे, जी गोदापुरे आदीही उपस्थित होते। यावेळी सौरभ राव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचं सांगून त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजानं चालावं यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी असल्याचं सांगितलं। यावेळी पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते। बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे। या दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्यानं ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे। 29% पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचं नियोजन करण्यात येणार आहे। बृहन्मुंबई महापालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झालाय। त्याच्या दुरुस्तीचं काम रविवारी 1 डिसेंबरपासून सुरू झाले। तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी 5 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे। ही दुरुस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे 29% पाणी कपातीचा ठाणे महापालिकेस सामना करावा लागतोय। प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे आणि राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं 4 डिसेंबर रोजी CYTB चाचणीचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला। ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते आणि ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मुंजाळ
आशा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र ठाण्याच्या डॉक्टर तरुलता धानके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत कनोजा, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी वाणे तसंच सर्व बदलापूर क्षयरोग पथक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा यांच्या उपस्थितीत CYTB चाचणीचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला। मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत पॉझिटिव्ह क्षयरुग्णांच्या सहवासितांची CYTB चाचणी करण्यात आली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व विभागास भेटी देऊन उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं। जागतिक लोकसंख्येच्या 25% लोकांमध्ये सुप्त क्षयरोग असतो आणि 40% लोकसंख्या ही नंतर पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रूपांतरित होऊन तशा प्रकारचं आयुष्य जगतं। हे रुग्ण इतरांमध्ये क्षयरोगाचा प्रसार करू शकतात, म्हणून सुप्तावस्थेतच CYTBची चाचणी करून निदान निश्चित करून TB प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट अर्थात TB प्रतिबंधक उपचार चालू करून क्षयरोगाचा प्रसार आपण थांबवू शकतो। TB हारेगा देश जीतेगा या घोषवाक्यानं प्रेरित होऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मुंजाळ आशा यांच्या अथक प्रयत्नानं हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। या कार्यक्रमाला जिल्हा क्षयरोग पथकाचं विशेष सहकार्य लाभलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। तसंच फेरीवाला समिती सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनानं सुरू केल्यानं गेली अनेक वर्ष रखडलेली ही निवडणूक लवकरच होण्याची चिन्ह आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही। गेली अनेक वर्ष हे धोरण कागदावरच असल्याचं चित्र आहे। या धोरणासाठी पालिकेनं 20 जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ही समिती अद्यापही गठीत होऊ शकली नाही। या 20 जणांच्या समितीमध्ये पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस उपायुक्त, नगर नियोजन अधिकारी, आरोग्य अधिकारी असे 5 पदसिद्ध सदस्य आहेत। 8 फेरीवाल्यांचे प्रतिनिधी, 2 सामाजिक संस्था, 2 गृहनिर्माण संस्था, पणन विभाग, बँक आणि व्यापारी संघटनेचा प्रत्येकी 1 पदाधिकारी या समितीत नियुक्त होऊ शकले नाहीत। त्यामुळे या सर्वांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेनं हालचाली सुरू केल्यात। त्यातील फेरीवाला प्रतिनिधी वगळता इतर सदस्य अर्ज मागून नियुक्त केले जाणार आहेत, तर फेरीवाला प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक घेतली जाणार आहे। पालिकेकडे आतापर्यंत 1366 फेरीवाल्यांनी नोंदणी केली असून हे सर्वच जण मतदार असणार आहेत। या निवडणुकीनंतर पुन्हा फेरीवाल्यांचंही सर्वेक्षण केलं जाणार आहे। ठाणे महापालिका प्रशासनानं यापूर्वी फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यांचं सर्वेक्षण केलं होतं। फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याचा अभ्यास करून काही रस्ते फेरीवाला क्षेत्र करण्याचा प्रस्ताव तयार केला होता, परंतु हा प्रस्ताव धुळकात पडल्याचं चित्र आहे। परंतु आता हा प्रस्ताव आणि सद्यस्थिती याचं पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असून त्या आधारे फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे। गर्दीचे आणि वर्दळीच्या असलेल्या रस्त्यांवर फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना चालणं शक्य होत नाही।